नाशिक जिल्हा भूकंपानं हादरलेला आहे। सुरगाणा बोरगावमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। रात्री 12च्या सुमारास नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपानं हादरलाय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच खरं तर नाशिक जिल्ह्यात पुन्हा रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के पडल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर काल सुरगाणामध्ये सकाळच्या सुमारास या 11 वाजे सुमारास धक्के बसलेले होते। त्यामध्ये पूर्ण सुरगाणाच्या बोरगाव परिसरात हे धक्के बसलेले होते। त्यानंतर आता पुन्हा काल रात्री 5 पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा धक्के बसल्याचं समोर आलेलं आहे। सरळा, चिखली आणि बोरगाव परिसरात हे पहाटे सुमारास सौम्य धक्के बसलेले आहेत। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या संदर्भातली तहसीलदारांना याबाबतची चौकशी, त्याचबरोबर याबद्दल नेमकी भूकंपाच्या धक्क्यामध्ये कोणकोणते नुकसान झालेले आहे याची चौकशी करायचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं समजतंय। मात्र या धक्क्यांमुळे सध्या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण आहे, कारण गेल्या 2 वेळा इथे सौम्य असे धक्के बसलेले आहेत। धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी। तर सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। सुरगाणा आणि बोरगावमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे।